Welcome everyone to the sixth lecture of environmental studies. Our second unit is energy resources. In previous lecture we see different type of natural resources like land resources, mineral resources, water resources, forest resources, etc. So in this topic we are going to see different types of energy forms. To satisfy our topic, we are going to see our course outcomes set to select alternative energy resources for engineering practices. Unit outcome 2D is state advantages and disadvantages of forms of energy. What we will learn today. Learning objective or key takeaways are list advantages and disadvantages of various energy forms. Contents of today's lectures are 2.4 energy forms. In that, first one is conventional form of energy. We are going to see advantages and disadvantages of conventional form of energy, and second point in that, non-conventional form of energy. We are also going to see advantages and disadvantages of non-conventional form of energy. Let's see the concept map. There are two types of energies: conventional or non-renewable, non-conventional or renewable energy sources. So let's start with different forms of energy. Actually, there are two forms of energy: conventional and non-conventional. So let's start with the conventional or non-renewable form of energy: thermal energy and nuclear energy. कन्व्हेन्शनल एनर्जीला आपण काय म्हणतो? पारंपरिक ऊर्जा स्रोत. नॉन रिन्युएबल म्हणजे तो पुन्हा पुन्हा उत्पादित करता येत नाही किंवा पुन्हा पुन्हा तयार करता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो? कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ एनर्जी. आता याच्यामध्ये कुठले कुठले आहेत? दोन. एक आहे थर्मल एनर्जी, दुसरा आहे न्यूक्लिअर एनर्जी. आता थर्मल एनर्जी सर्वांना माहित असेल. थर्मल एनर्जीचा वापर कुठे कुठे केला जातो, न्यूक्लिअर एनर्जीचा वापर कुठे कुठे केला जातो, आपण पुढे पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. सेकंड याच्यामध्ये फॉर्म्स ऑफ एनर्जी मध्ये नॉन कन्व्हेन्शनल और रिन्युएबल फॉर्म ऑफ एनर्जी. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक, ते पुन्हा पुन्हा उत्पादित करता येऊ शकतात किंवा आपल्याला ते लार्ज स्केल मध्ये अवेलेबल आहे, ते संपुष्टात येऊ शकत नाही, अशा एनर्जी सोर्सला आपण काय म्हणतो? नॉन कन्व्हेन्शनल किंवा रिन्युएबल फॉर्म ऑफ एनर्जी. मग याच्यामध्ये कुठले कुठले येतात? सोलर एनर्जी, विंड एनर्जी, टिडल एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, बायोमॅस एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी. हे जे आहेत हे रिन्युएबल फॉर्म ऑफ एनर्जी आहे. तर आता वन बाय वन आपण एक एक एनर्जी फॉर्म आहे ते पाहण्यास सुरुवात करूया. कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ एनर्जी पहिला होता आपला थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी refers to the energy contains within a system that is responsible for its temperature. म्हणजे जे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे, त्यामुळे जी एनर्जी निर्माण झाली असते त्याला आपण म्हणतो थर्मल एनर्जी. Heat is flow from thermal energy from high temperature to low temperature. जी हीट असते, जी उष्णता असते, ती नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे काय होत असते? फ्लो होत असते. ती असते थर्मल एनर्जी. आता या थर्मल एनर्जीचा वापर आपण कुठे कुठे करतो? आपल्याला जे इलेक्ट्रिसिटी मिळते, आपल्याला माहिती थर्मल पॉवर प्लांट जे कोळशावरती चालतात, त्यामध्ये काय केलं जातं? कोळशाचा वापर करण्यासाठी होतो, स्टीम, पाण्याची स्टीम तयार करण्यासाठी केला जातो. ही जी स्टीम आहे ही काय करते? जे टर्बाइन असतील त्याला रन करते. जे टर्बाइन जे आहे त्याला कुठली एनर्जी भेटते? कायनेटिक एनर्जी असते स्टीमची. ती कायनेटिक एनर्जी, कायनेटिक अँड प्रेशर एनर्जी असते. ह्या एनर्जीचं कन्व्हर्जन होतं मेकॅनिकल मध्ये, आणि मेकॅनिकलचं कन्व्हर्जन नंतर होतं इलेक्ट्रिकल एनर्जी. हा सर्वात मोठा आपल्याला थर्मल एनर्जीचा उपयोग माहिती. मग ही जी कन्व्हेन्शनल एनर्जी, याच्यामध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतो? ही जी एनर्जी आपण यूज करतो त्यासाठी आपल्याला वेगवेगळे फ्युएल्स लागत असतात. जसे आपले थर्मल एनर्जीसाठी आपण कोल यूज करू शकतो. कोल म्हणजे कोळसा, दगडी कोळसा आपण त्याच्यामध्ये यूज करतो. डिझेल पॉवर प्लांट असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो? डिझेल ॲज अ फ्युएल म्हणून यूज करतो. हे जे फ्युएल्स वगैरे आपण यूज करतो त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो? सर्वात जास्त पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की याच्यामुळे काय होतं? आपल्या एन्व्हायरमेंटला पोल्युशन तयार होतं. कोलमुळे मॅक्सिमम पोल्युशन तयार होतं. त्या पोल्युशनमुळे मग ऍसिड रेन असेल, ओझोन लेअर डिप्लेशन असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, ग्रीन हाऊस गॅसेस तयार होत असतात. याच्यामुळे मेजरची मेजॉरिटी हे जे पोल्युशन आहे ते काय होत असतं? तयार होत असतं. आणि आपलं टार्गेट काय आहे? आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवायचं.
हे आपलं सर्वात मोठं टार्गेट आहे आपल्या समोर. हे झालं कन्व्हेन्शनल एनर्जी फ्रॉम थर्मल एनर्जी म्हणजे काय. आता याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आपण पाहूया. ऍडव्हान्टेजेस ऑफ थर्मल एनर्जी. आपण यामध्ये काय करूया, एक ऍडव्हान्टेज पाहूया, एक डिसएडव्हान्टेजेस पाहूया. So let's see our first advantage of thermal energy. It is one of the most abundant energy sources. Abundant म्हणजे मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असलेला हा एक एनर्जी सोर्स आहे. त्याचे डिसएडव्हान्टेज काय, सोर्स ऑफ पोल्युशन, इमिट्स वेस्ट, SO2, नायट्रोजन ऑक्साईड आणि ऍश. ज्यावेळेस कोळसा जाळला जातो त्याच्यापासून काय बनते, राख बनते, म्हणजेच ऍश तयार होते. सल्फर डायऑक्साईडचं उत्सर्जन केलं जातं, नायट्रोजन ऑक्साईड्स असतात. आणि हे जे गॅसेस आहे आपल्याला माहितीच आहे, SO2, नायट्रोजन ऑक्साईड काय करतात, हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ग्लोबल वॉर्मिंग करतात, ओझोन लेयर डिप्लेशन होतं याच्यामुळे. सेकंड आहे ऍडव्हान्टेज ऑफ थर्मल एनर्जी मध्ये पाहूया, इट इज इनएक्सपेन्सिव्ह कम्पेअर टू अदर एनर्जी सोर्सेस. म्हणजे हा तुलनात्मक दृष्ट्या जर अदर एनर्जी सोर्सेस जर आपण विचार केला तर हा स्वस्त पडतो, कारण की याची एफिशियन्सी जास्त आहे, मोठ्या प्रमाणावरती आपण उपलब्ध आहे, जसं की आपण कोळसा म्हणतो. आता कम्पेअर टू एनर्जी सोर्सेस कुठले असतील, ऍज कम्पेअर टू हायड्रो पॉवर प्लांट असेल, त्यासाठी खूप मोठी जमीन लागते, खूप मोठा खर्च येतो. त्याच्यानंतर दुसरे आपले असतील सोलार, एफिशियन्सी कमी, 16 ते 19% एफिशियन्सी भेटते, कॅपिटल कॉस्ट खूप हाय. त्या दृष्ट्यामध्ये हा स्वस्त पडतो, कुठला, थर्मल एनर्जी. डिसएडव्हान्टेज काय याचं, फिजिकल ट्रान्सपोर्ट इज डिफिकल्ट. आता फिजिकल ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तुमचा डिझेल प्लांट असेल, कोळशाचा प्लांट असेल तर तुम्हाला कोळसा थर्मल पॉवर प्लांट पर्यंत वाहून न्यावा लागतो, म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्टेशन काय अवघड होऊन बसतं. तसं सोलार एनर्जी मध्ये तुम्हाला कुठलंही ट्रान्सपोर्टेशन करावं लागत नाही, की सोलारची जी रेंज असेल ती तुम्हाला ट्रान्सपोर्ट करावी लागत नाही, तर त्याची काही गरज पडत नाही त्याच्यामध्ये. किंवा विंड असेल त्याच्यामध्ये कुठलंही ट्रान्सपोर्टेशन आपल्याला करण्याची गरज पडत नाही. पुढचा ऍडव्हान्टेज पाहूया थर्मल एनर्जी मध्ये, इट कॅन लोअर ओव्हरऑल अमाउंट ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. आणि डिसएडव्हान्टेज आहे त्याचं, टेक्नॉलॉजी टू प्रोसेस कोल इनटू लिक्विड और गॅस इज नॉट फुली डेव्हलप. नेक्स्ट ऍडव्हान्टेज आहे त्याचं, इट इज अ लीडिंग सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टुडे. सध्या जे आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे प्रोड्यूस करतो त्याचा लीडिंग सोर्स कुठला आहे, आपला थर्मल एनर्जी. मॅक्सिमम आपल्याला जी एनर्जी भेटते ती थर्मल पॉवर प्लांट मधूनच आपण काय करत असतो, गेन करत असतो. आणि याचं डिसएडव्हान्टेज काय, सॉलिड इज मोर डिफिकल्ट टू बर्न दॅन लिक्विड और गॅसेस. आता थर्मल एनर्जी आपण ज्यावेळेस तयार करतो, ऑलरेडी सांगितलेलं आहे, आपण फर्नेस मध्ये दगडी कोळसा वगैरे असेल त्याचा वापर करतो. दगडी कोळसा वगैरे बर्न आउट झाल्यावरती त्याच्यापासून काय करतात, जी हीट तयार होते त्या हीट वरती आपण पाण्याची स्टीम तयार करतो, ती स्टीम टर्बाइन पर्यंत घेऊन जातो. त्या स्टीमचा वापर करून टर्बाइन रन केलं जातं. टर्बाइन रन केल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. मग आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, सॉलिड्स असतात. आता कोळसा हे सॉलिड फॉर्म मध्ये असतो, हा जास्त डिफिकल्ट असतो लिक्विड आणि गॅसेस पेक्षा जाळण्यासाठी, बरोबर. नेक्स्ट याचा ऍडव्हान्टेजेस पाहूया थर्मल एनर्जीचं. बराईट प्रोडक्ट ऑफ बर्निंग कॅन बी यूज फॉर कॉन्क्रीट अँड रोडवेज. आता सर्वांना सिपोरेक्स ब्रिक्स माहित असेल, मोठे मोठे जे कंस्ट्रक्शन होतात त्याच्यासाठी सिमेंट सारखी दिसणारी एक वीट दिसते, मोठी असते, साधारण 2 ते 2.5 फुटाच्या याच्यामध्ये असते. एक्झॅक्टली डायमेन्शन आहे माहिती, तुम्ही चेक करू शकता. तर ती जी असते आपण त्याला सिपोरेक्स ब्रिक्स म्हणतो, फ्लाय ऍशची ब्रिक्स. ती जी वीट असते ही जी थर्मल पॉवर प्लांट आहे त्याच्यापासून जो कोळशाची जी राख बनते ऍश, त्याच्यापासून ती बनवली जाते. हा एक त्याचा यूज आहे. आणि दुसरं डिसएडव्हान्टेज पाहूया, डर्टी इंडस्ट्री लीड्स टू हेल्थ प्रॉब्लेम. त्याच्यामुळे जे ऍटमॉस्फिअर जे आपण पाहतो ते जे पोल्यूट होत असतो त्यामुळे डिफरंट टाईपचे हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. फॉसिल फ्युएल्स क्रिएट मोर पोल्युशन अँड इमिशन. आता फॉसिल फ्युएल्स जे असतील, मग तुम्हाला ऑलरेडी सांगितलं थर्मल एनर्जी मध्ये आपण डिझेल पण यूज करू शकतो किंवा वेगवेगळे गॅसेस वगैरे यूज करू शकतो आपला प्लांट रन करण्यासाठी. ते जास्त प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर पोल्युशन तयार करतात. त्याच्यामुळे ऑलरेडी आपण पाहिलं फर्स्ट लेक्चर मध्ये जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात एन्व्हायरमेंट साठी ते मोठे कॉम्प्लिकेटेड बनत चाललेले आहे. हे होतं आपलं कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ एनर्जी, याचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस पाहिलेले. कन्व्हेन्शनल मध्ये पहिला पॉईंट झाला. आता दुसरा पॉईंट आहे न्यूक्लिअर एनर्जी. कन्व्हेन्शनल मध्ये पहिला होता थर्मल, दुसरा आहे न्यूक्लिअर एनर्जी. सो लेट्स सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. Nuclear power or nuclear energy is the use of exothermic nuclear process to generate useful heat and electricity. The term includes nuclear fission, nuclear decay, and nuclear fusion.
तर न्यूक्लिअर याच्यामध्ये काय केलं जातं न्यूक्लिअर एनर्जीमध्ये, इट इज सिमिलर टू द थर्मल पॉवर प्लांट. फक्त पहिल्या याच्यामध्ये काय करत होतो आपण, जे आपलं वॉटर आहे, वॉटर टू स्टीम कन्वर्ट करण्यासाठी आपण काय यूज करत होतो, कोल वगैरे यूज करत होतो. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहे, कोल वगैरे यूज नाही करणार. याच्यासाठी जे वॉटरची आपल्याला काय करायचंय, स्टीम वगैरे क्रिएट करायची. त्यासाठी आपण काय बनवणार आहे, त्यासाठी काय यूज करणार आहे आपण, न्यूक्लिअर एनर्जी यूज करा. आता न्यूक्लिअर एनर्जी सर्वांना माहित असेल कुठल्या प्रिन्सिपल बरोबर वर्क करते, न्यूक्लिअर एनर्जी वर्क करते न्यूक्लिअर फिजनवरती, या प्रोसेसवरती वर्क करते. मग त्याच्यामध्ये जे असते ते आपल्याला हाय अमाऊंट ऑफ हीट क्रिएट करता येते त्याच्यामध्ये, त्याच्यावरती आपण पाण्यापासून स्टीम वगैरे बनवू शकतो आणि आपली जी पुढची प्रोसेस आहे थर्मल पॉवर प्लांटची ती कम्प्लीट करू शकतो. ओके, मग याच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युएल्स असतील, युरेनियम वगैरे आहे. न्यूक्लिअर फ्युएल आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आता पाहूया याचे ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. सो कन्व्हेन्शनल एनर्जी फ्रॉम न्यूक्लिअर एनर्जी मध्ये पाहूया त्याचे ऍडव्हान्टेजेस, एक ऍडव्हान्टेज एक डिसएडव्हान्टेज आपण पाहूया. सो फर्स्ट ऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूक्लिअर एनर्जी, इट प्रोव्हाइड्स क्लिअर पॉवर विथ नो ॲटमॉस्फेरिक इमिशन. न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठलंही ॲटमॉस्फेरिक इमिशन करत नाही. त्याच्यामधून SO2 असेल, NOx असेल, CO2 असेल, असं कुठल्याही प्रकारचं ॲटमॉस्फेरिक इमिशन होत नाही. ओके, डिसएडव्हान्टेजेस काय याचं, इट हॅज अ पोटेन्शियल ऑफ हाय रिस्क ऑर डिझास्टर. आता याच्यापासून सर्वात मोठी रिस्क काय राहते, रेडिओ ऍक्टिव्हिटी. त्याच्यामधून जे रेडिएशन होतं त्याच्यामुळे कॅन्सर असेल, डेथ असतील, हे जे होण्याचे मोठे चान्सेस त्याच्यामध्ये राहतात. दुसरा ऍडव्हान्टेजेस पाहूया, इट्स फ्यूल कॅन बी रिसायकल. त्याचं जे फ्यूल असतं ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं, कुठलं फ्यूल वापरतो आपण, युरेनियम 235 वगैरे फ्यूल याच्यामध्ये आपण यूज करत असतो, ते आपण परत परत रिसायकल करू शकतो. वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम इट इज नो ऑफ यूज. त्याच्यापासून जे वेस्ट निघतं त्याचा कुठलाही वापर नाही. आणि इट हॅज अ वेस्ट डिस्पोजल प्रॉब्लेम. त्याच्यापासून जे वेस्ट निघतं त्याला डिस्पोज करायला पण प्रॉब्लेम येतो, कारण की त्याचा वापर झाल्यानंतर सुद्धा ते रेडिएशन इमिट करत असतं. आणि बिकॉज ऑफ दॅट रेडिएशन इट इज हायली रिस्की टू द ह्युमन्स ऑर अनदर एन्व्हायरमेंट. सो त्याचं वेस्ट जे आहे डिस्पोज करण्याचा त्याचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. इट गिव्स लो कॉस्ट पॉवर फॉर टुडेज कन्झम्पशन. म्हणजे हा प्लांट जो आहे आपला न्यूक्लिअर एनर्जी पासून जी एनर्जी तयार करतो ती कमी किमतीमध्ये तयार होते, लो कॉस्ट मध्ये आपल्याला पॉवर जी आहे ती क्रिएट करते ती, ऍज कम्पेअर टू आपले कुठले असतील थर्मल पॉवर प्लांट, म्हणजे त्याच्यामध्ये कोल वगैरे यूज करतो, त्याच्यापेक्षा न्यूक्लिअर पॉवर प्लांटला कॉस्ट कमी लागते रनिंग करण्यासाठी. याचं डिसएडव्हान्टेजेस आहे, अर्थक्वेक कॅन कॉज डॅमेज अँड लीक्स ॲट प्लांट. जर अर्थक्वेक वगैरे आला तर तो प्लांटला डॅमेज करू शकतो, प्लांट लीक होऊ शकतो, and leakage of the plant causes serious risks to the humans and the environment. This is the biggest disadvantage of nuclear energy. So let's see the advantages of nuclear energy. It is visible form of energy in countries that do not have access to other form of fuel. It is viable form of energy in countries that do not have access to other form of fuel. म्हणजे असे काही देश आहेत त्यांना इतर सोर्सेस अवेलेबल नाही. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इस्रायल, जपान असेल, तिथे नद्या वगैरे कमी आहेत, तिथे कोळशाच्या खाणी वगैरे नाहीत. कोळशाचं खाणी वगैरे, कोळशापासून जर एनर्जी तयार करायची असेल तर फिजिकल ट्रान्सपोर्टेशन खूप कॉस्टली बनतं. मग त्याच्यासाठी काय करतो आपण, हे जे प्लांट्स आहे न्यूक्लिअर एनर्जी ते सफिशियंट ठरतात. फॉर एक्झाम्पल इस्रायल असेल, जपान असेल, कारण की याची कॉस्ट आहे, कमी कॉस्ट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट भेटते आणि हा जो खर्च आहे ट्रान्सपोर्टेशन हा पण खूप कमी आहे. आणि इव्हन इट ॲटमॉस्फेरिक इमिशन आहे ते सुद्धा करत नाही. याचं डिसएडव्हान्टेजेस पाहूया. इट लीड्स टू द कंटॅमिनेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. काय होतं, ज्यावेळेस आपला प्लांट्स वगैरे असो, समजा प्लांट्स मध्ये ऍक्सिडेंट्स वगैरे जर झाला असेल, बाकीच्या नॉर्मल ऍक्सिडेंट साधारणतः लवकरच हे होतात, पण याच्यामध्ये जे ऍक्सिडेंट्स वगैरे होतात ते एक मेजर ड्रॉबॅक बनवून राहतात, ते लवकरात लवकर क्लिअर होत नाही. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल जे आहे ते कंटिन्युअसली रेडिएशन करत असतं, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला मोठ्या प्रमाणावर हानी बनते. लाईफ टाइम ऑफ अ न्यूक्लिअर प्लांट इज लिमिटेड. आता याचा जो लाईफ टाइम असतो तो आपला लिमिटेड असतो, कारण की ठराविक काळानंतर आपल्याला त्याचा पूर्ण मेंटेनन्स वगैरे करण्याचे आहे ते खूप कॉस्टली बनतं, त्यामुळे त्याचा लाईफ टाइम जो असतो काय असतो, लिमिटेड असतो. नेक्स्ट पाहूया नॉन कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ एनर्जी. In non-conventional form of energy, there is a solar energy. So let's start with the solar energy. In previous lecture we see, in today's lecture we also see the solar energy.
Solar energy is obtained from the sun by capturing the solar radiation and converting it into another form of energy for performing various activities. The conversion of solar energy into thermal energy can be done by using solar collectors. सोलर एनर्जी मध्ये काय केलं जातं हे डायग्राम मध्ये पाहतोय आपण सोलार प्लेट्स वगैरे यूज केलेले आहेत. ठीक आहे. आता हे प्लेट्स वगैरे यूज करतात त्याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस सोलारचे रेस येतात सूर्याचे किरणे येतात त्याच्यामध्ये काय होते एनर्जी क्रिएट होते. ओके. ती एनर्जी आपण कशामध्ये स्टोर करतो बॅटरीमध्ये. प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं 3 टाईपचे प्लांट्स असतात सोलार मध्ये. हायब्रिड प्लांट असेल, ऑफ ग्रिड असेल आणि ऑन ग्रिड असेल असे 3 टाईपचे प्लांट्स असतात. डिपेंड्स ऑन ऍप्लिकेशन तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे प्लांट सेटअप करू शकता. सोलर सेलचे आहेत त्याच्यामध्ये 2 टाईपचे असतात. एक मोनोक्रिस्टलाइन पॅनल्स असतात, पॉलीक्रिस्टलाइन पॅनल्स असतात. डिपेंड्स ऑन इफिशियन्सी आणि कॉस्ट तुम्ही त्याच्यावरती ठरवू शकता की कुठल्या टाईपचा प्लांट आपल्याला सेटअप करायचा आहे. साधारणतः घरासाठी जर घ्यायचा म्हणला 3 किलोवॅटचा प्लांट तुम्हाला बोरवेलच्या मोटरपासून सर्व जर सेटअप फक्त एसी सोडून जर रन करायचा असेल तर 3 किलोवॅटचा प्लांट सफिशियंट आहे. एका दिवसामध्ये 25 ते 30 पीक लोडला युनिट तो काय करत असतो जनरेट करत असतो. ओके. हे झालं सोलार एनर्जीचं. सोलार एनर्जीचा फायदा काय आहे नॉन कन्व्हेन्शनल काय म्हणतो आपण त्याला कारण की ही जी एनर्जी ही पुन्हा पुन्हा तयार होत राहते म्हणजे याचा जो साठा आहे तो संपुष्टात येत नाही. जोपर्यंत अर्थ आहे तोपर्यंत आपल्या सूर्याला काही टेन्शन नाही. तिथून जी एनर्जी आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे ती कुठल्याही प्रकारचं पोल्युशन करत नाही, कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट होत नाही. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट हेल्दी राहतं आपलं. ह्यामुळे आपण ह्या एनर्जीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे बिकॉज दिस इज अल्टरनेटिव्ह टू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. हा याच्यामध्ये काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस ते आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया. सो लेट्स सी द ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सोलर एनर्जी. तो पहिलं पाहूया ऍडव्हान्टेज ऑफ सोलर एनर्जी. Solar energy is clean, noise-free, and renewable form of energy which cause no pollution. सोलर एनर्जी हा एक क्लीन एनर्जी सोर्स आहे. त्याचा कुठलाही आवाज येत नाही, तो कुठल्याही प्रकारच्या एन्व्हायरमेंटला पोल्युशन करत नाही. हे याचं बिगेस्ट ऍडव्हान्टेज आहे सोलर एनर्जी. आता डिसएडव्हान्टेजेस पाहूया. Electricity generation depends entirely on exposure of sunlight which has limited by climate. आता याच्यापासून सोलार जे पॅनल्स आहेत त्याच्यापासून जे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन होणार आहे ते प्युअरली सनलाइट वरती डिपेंडेंट. जेवढी आपल्याला सूर्यापासून एनर्जी मिळणार आहे तेवढीच ते काय करतं इलेक्ट्रिसिटी तयार करतं. मग आता रेनी सीझन असेल, क्लाउडी सीझन असेल, नाईट असेल या वेळेमध्ये सोलार प्लांट इनइफेक्टिव्ह ठरतात. ते कुठल्याही प्रकारची एनर्जी तयार करत नाहीत कारण की सूर्याची एनर्जी असेल तरच ते तयार करणार आहे. दिस इज द बिगेस्ट डिसएडव्हान्टेज ऑफ सोलर एनर्जी. So let's see the another advantage of solar energy. Very little maintenance is required to keep solar cell running as there are no moving parts in it. Exactly. जर त्याच्यामध्ये कुठलाही मुव्हिंग पार्ट नसेल, त्याच्यामध्ये कुठलाही मुव्हिंग पार्ट जर नसेल तर आपल्याला त्याचा मेंटेनन्स कमी करावा लागतो. आणि आता जर तुम्ही प्लांट एखादा एस्टॅब्लिश केला तर सोलर पॅनल आहे त्याच्यावरती आपल्याला साधारणतः 25 वर्षांची वॉरंटी भेटते. त्याच्या परफॉर्मन्सची वॉरंटी 2 टाईपचे असतात. त्याच्या परफॉर्मन्सची वॉरंटी आपल्याला 25 वर्षाची भेटते. जर बॅटरीचे 5 वर्षाची भेटते आणि जे पॅनल्स असतात त्याचे 25 वर्षाची भेटते. म्हणजे एवढं लॉंग रन लाईफ आहे त्याची. त्याचा डिसएडव्हान्टेजेस पाहूया. सोलार पॉवर स्टेशन कॅन बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह टू बिल्ड. त्याची कॉस्ट जी असते ती खूप हाय असते. 3 किलोवॅटचा प्लांट जर घ्यायचा असेल एक्सक्लुडिंग गव्हर्नमेंट सबसिडी साधारणतः 1 किलोवॅट साठी 40% भेटते. तिथून पुढे 30% पर्यंत भेटते 10 किलोवॅटच्या प्लांट पर्यंत. मग याच्यासाठी जो खर्च आहे तो साधारणतः जर आपल्याला 3 किलोवॅटचा प्लांट घ्यायचा असेल तर 2 ते 2.25 लाखापर्यंत जातो. म्हणजे एवढा कॉस्टली आहे. 3 किलोवॅट म्हणजे 3000 वॅटचा प्लांट घेऊन बसवण्यासाठी. ऍडव्हान्टेज पाहूया पुढचं सोलार एनर्जीचं. इन द लॉंग रन इट कॅन गिव्ह हाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट due to the amount of free energy solar panels produced. आता याच्यापासून जे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे हे साधारणतः 12% असतं. आपण टेंटेटिव्हली जर कॅल्क्युलेट केलं तर 12% रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट असतं. म्हणजे साधारणतः आपण समजा 100 रुपये इन्व्हेस्ट केले तर वर्षाला आपल्याला 12 रुपये रिटर्न भेटतात. तर रिटर्न व्हायला किती वर्ष लागतील? जेवढा मोठा प्लांट तेवढं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट लवकर होते. ओके. डिसएडव्हान्टेजेस काय याचं? Solar power is used for charging batteries so that it can be used at night.
These batteries can be large and heavy, taking up space and need to be replaced from time to time. ऑफ ग्रिड प्लांट आहे सपोज आपला एका अशा ठिकाणी की त्या ठिकाणी आपले जे सध्याची जे इलेक्ट्रिसिटी जे आहे ते आपण पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर बॅटरीज वापरावे लागतात. ते काय करतात, मोठ्या प्रमाणावर जागा वगैरे घेतात आणि त्यांना टाइम टू टाइम रिप्लेस करावं लागतं. नेक्स्ट आहे आपला टॉपिक सोलर एनर्जी. नंतर आपण पाहूया नॉन कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये विंड एनर्जी. Winds are caused by the uneven heating of the atmosphere by the sun, the irregularities of the earth's surface and rotation of the earth. साधा आणि सिंपल क्वेश्चन. पृथ्वीवरती वारे का वाहतात? त्याचे 3 कारणे. सर्वात पहिल्यांदा कारण आहे अनइवन हिटिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर बाय द सन. दुसरं कारण आहे त्याच्यावरती इरेग्युलरिटीज ऑफ द अर्थ सरफेस. आणि तिसरं कारण आहे रोटेशन ऑफ द अर्थ. या 3 कारणामुळे पृथ्वीवरती वारे वाहत असतात. Large wind farms consist of hundreds of individual wind turbines which are connected to the electric power transmission network. पुण्याहून नगरला जाताना आपण पाहतो सुपा एमआयडीसीच्या आसपास आपल्याला विंड टर्बाइन्स दिसतात, बरोबर. याच्यामध्ये काय केलं जातं, जे वारे वगैरे वाहतात त्या वाऱ्याचा वापर करून, वारे हवेमध्ये असलेली कायनेटिक एनर्जीचा वापर करून आपण काय करतो, टर्बाइन रन करतो. त्या टर्बाइनला अल्टरनेटर कनेक्ट केलेला असतो. त्या अल्टरनेटरने काय केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट केली जाते. सो आपण पाहूया याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस काय. सो लेट्स सी द ऍडव्हान्टेजेस ऑफ विंड एनर्जी. Wind energy is an inexhaustible source of energy and is virtually is limitless. हा विंड एनर्जी जो सोर्स आहे तो कधीही न संपुष्टात येणार आहे आणि व्हर्च्युअली पाहिलं तो लिमिटलेस आहे, त्याला कुठलंही बंधन नाही. ओके, this is the disadvantage of the wind energy. Let's see the disadvantage of wind energy. It is unreliable energy source as winds are uncertain and unpredictable. हे त्याचं डिसएडव्हान्टेज. अनरिलेबल म्हणजे काय सांगू शकतो आपण याच्यामध्ये, जे हवा असते ते आपण त्याला प्रेडिक्ट करू शकत नाही, केव्हा वाहणार आहे केव्हा नाही वाहणार, त्याची काय आपण गॅरंटी घेऊ शकत नाही की आता एवढी एनर्जी क्रिएट होईल मग एवढी एनर्जी क्रिएट होईल. दिस इज द डिसएडव्हान्टेज ऑफ विंड एनर्जी. Let's see that another advantage of wind energy. Energy generated without polluting environment. म्हणजे जे इलेक्ट्रिक एनर्जी तयार करतो आपण विंड एनर्जीचा वापर करून, ते कुठल्याही प्रकारचं एन्व्हायरमेंटला पोल्युशन करत नाही. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये कुठलेही बर्निंग वगैरे करत नाही आपण, कुठल्या प्रकारचा फ्युएल्स फॉसिल फ्युएलचा वापर करत नाही. त्यामुळे ते एन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम्स क्रिएट करत नाही ना, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. आता डिसएडव्हान्टेजेस फॉर विंड एनर्जीज काय. Requires large open areas for setting up wind farms. जेव्हा आपल्याला विंड एनर्जीचा एखादा प्लांट सेटअप करायचा असेल त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला जागा लागते. याचं काय डिसएडव्हान्टेज. सिमिलर डिसएडव्हान्टेज सोलर एनर्जी पण. सोलर एनर्जी मध्ये पण मोठ्या प्रमाणावर प्लांट आपल्याला सेटअप करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर जागा लागते. Yes, advantages for wind energy. This source of energy has tremendous potential to generate energy. मोठ्या प्रमाणावर क्षमता याची एनर्जी तयार करण्याची. Noise pollution problem is usually associated with windmills. This is the disadvantage of wind energy. ज्यावेळेस टर्बाइन वेगाने फिरतात त्यावेळेस काय होतं, नॉइज पोल्युशन येतं, मोठ्या प्रमाणावरती आवाज तयार होतो. हे मोठे डिसएडव्हान्टेजेस आहे विंड एनर्जीचा. ऍडव्हान्टेज पाहूया पुढचं. Wind energy can be used directly as a mechanical energy. Exactly. Wind energy चा वापर आपण डायरेक्टली मेकॅनिकल एनर्जी साठी कसा करू शकतो. सपोज सर्वांना बोरवेल माहित असेल, बोरवेल मधून आपण पाणी वरती घेण्यासाठी काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचा परत रोटेशनल एनर्जी मध्ये क्रिएट करतो आणि पाणी वरती येतं. पण आपण जर डायरेक्टली विंड एनर्जीचं इलेक्ट्रिकल मध्ये न कन्वर्ट करता मेकॅनिकली कन्वर्ट करून आपण त्याचं डायरेक्टली पाणी, बोरवेल असेल किंवा वेल्स असेल, पॉन्ड्स असेल, त्याच्यामधून डायरेक्टली आपण बाहेर काढू शकतो. त्याचा डायरेक्टली वापर आपण करू शकतो. डिसएडव्हान्टेज फॉर विंड एनर्जीचा. ट्रान्समिशन कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज मोर ड्यू टू रिमोट लोकेशन ऑफ टर्बाइन. आता हे जे आहेत विंड टर्बाइन वगैरे आपण पाहिलं हे कुठे असतात, सपाट जमिनीवर कधी नसतात. आता नगरला जाताना जरी पाहिलं उंच डोंगरावरती ते सेटअप केलेलं असतं आणि उंच डोंगरावरती सेटअप केले म्हणजे, आणि उंच डोंगर कुठे असतात,
एकदम रिमोट एरियामध्ये असतात, तिथे नागरी लोकसंख्या वगैरे खूप कमी असते. तिथून इलेक्ट्रिसिटी जर आपल्याला रिमोट एरियामध्ये जर हे करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये काय होत जातं, कॉस्ट जी आहे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्टेशनची ती इन्क्रीज होत जाते. दिस इज द अनदर डिसएडव्हांटेज ऑफ सोलार एनर्जी. कारण जर नागरी लोकसंख्येच्या जवळ जर ते उभं केलं तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स वगैरे होण्याचे जास्त चान्सेस असतात. नॉईज वगैरे जास्त प्रमाणात क्रिएट केलं जातं विंडमिल्स कडून, त्यामुळे तो एक मोठा प्रॉब्लेम बनू शकतो. म्हणूनच आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस विंड टर्बाईन सेटअप केलं जातं त्यावेळेस हवेला कुठलाही अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाते. कारण की हवेला जर अडथळा होत असेल तर विंड टर्बाईनचा परफॉर्मन्स definitely कमी होणार. So that's the reason transmission cost of electricity is more due to location of turbine. Let's see then another advantage of wind energy. In combination with solar energy, they can be used to provide reliable as well as steady supply of electricity. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हायब्रिड प्लांट सेटअप करू शकतो. हायब्रिड प्लांट इन द सेन्स मी विंड एनर्जी आणि सोलर एनर्जीचा कंबाईन प्लांट यूज करायचा. कंबाईन प्लांट कशासाठी, आता विंड एनर्जीचा आपण डिसएडव्हांटेजेस पाहिजे की तो अनप्रेडिक्टेड आणि अनसर्टन सोर्स आहे. म्हणजे केव्हा एनर्जी सुरू करेल क्रिएट करण्यासाठी ते हवेवरती डिपेंडेंट आहे, आपण ते सांगू शकतो. मग त्यासाठी आपण काय करायचं, सोलार प्लांट कॉम्बिनेशन मध्ये विंड पॉवरच्या चालू करायचा. त्याच्यामुळे आपल्याला एक स्टेडी सप्लाय इलेक्ट्रिसिटी मिळत जाईल. दिस इज द ऍडव्हांटेजेस ऑफ विंड एनर्जी. आणि याचे डिसएडव्हांटेजेस काय, मेंटेनन्स कॉस्ट ऑफ विंड टर्बाइन इज हाय एज दे हॅव मेकॅनिकल पार्ट्स. तर मुव्हिंग पार्ट जेवढे जास्त तेवढा मेंटेनन्स जास्त असतो. आणि विंड टर्बाइन मध्ये तर मुव्हिंग पार्ट जास्त आहे त्यामुळे त्याचा काय मेंटेनन्स पण हाय आहे. दिस इज द डिसएडव्हांटेजेस ऑफ विंड एनर्जी. पुढचा टॉपिक पाहूया नॉन कन्व्हेन्शनल मध्ये, टिटल एनर्जी म्हणजे लाटांपासून, आपल्या समुद्राच्या लाटांपासून काय करायची, एनर्जी तयार करायची. ओके, हे पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया आपण. आता इथेच थांबूया. थँक्यू.